त्यांचं राजकारण बदला, नुसती टीका करून काय होत नाही। लोकांना आता पॉझिटिव्ह राजकारण आवडतं, काहीतरी सकारात्मक तुम्ही ह्या जनतेला देण्यासाठी तुमच्याकडे काय आहे हे तुम्ही आता जनतेला दाखवा। नुसतं नेगेटिव्ह राजकारण आणि कोणावर टीका, वैयक्तिक जाऊन टीका करायची कुठल्या तरी कुटुंबावर, राजकारण आता त्या स्तराचं राहिलेलं नाही, हे तरी आता विरोधकांना लक्षात आलं पाहिजे। आता ते दिवस गेले, कोणावर तरी टीका करून मतं मिळवायचे दिवस आता गेले। आता तरी विरोधकांनी ह्याच्यातून काहीतरी शिकावं। आमचं सुरुवातीपासून म्हणणं होतं की ते मैदानात त्यांना उमेदवार सुद्धा सापडलेले नाहीत, हे होणारच होतं। जे काही आलेत निवडून ते कदाचित स्वतःच्या कर्तृत्वामुळे आलेले आहेत, पक्षामुळे नाही। त्यांच्याकडे जे उबाटामधून जे कोण निवडून आले, माझ्या मतदारसंघामध्ये तर एकच जिल्हा परिषद जी आली आहे ती पण अपक्षाची आली आहे, मला वाटतं नेरूरची। त्याच्या पलीकडे उबाटाची एकही जिल्हा परिषदला सीट आलेली नाही। मालवणची आता शेवटच्या 2 सीटांवरची काउंटिंग सुरू आहे, पण आम्ही फार पुढे आहोत तिकडे, पण तिकडेही कुठे उबाटा नाही। म्हणजे कुडा मालवणमधून कुडा आपल्या उबाटाला तशी बघायला गेली तर मशालीवर एकही जिल्हा परिषद काढता आली नाही। म्हणून मी तुम्हाला बोललो, हे फार मोठं जनतेने त्यांना जे काय दाखवलंय ह्याच्यातून जर ते काय शिकले तर त्याच्यातून चांगलं होईल आणि आपल्या जिल्ह्याचंही चांगलं होईल। पण मी तुम्हाला अजून सांगतो, सुपडाचा साप होणार होता, कारण का त्यांच्याकडे साधे उमेदवार देखील नव्हते। ज्यांना आमच्यासोबत यायची इच्छा आहे ते 100% आमच्याबरोबर येऊ शकतात, कारण का त्यांचा जर अजेंडा आमच्यासारख्या अजेंड्याला मॅच होणार असेल, जिथे विकास आणि डेव्हलपमेंट ह्याला प्राधान्य दिलं जाईल, त्यांचा अजेंडा जर तोच असेल तर त्यांचं 100% स्वागत आहे। साहेब, शेवटचा प्रश्न, 1997 पासून राणे साहेबांना ज्या सिंधुदुर्गातल्या जनतेने कौल दिलाय, जनतेला काय सांगणार आहे त्यानिमित्ताने या विजयानंतर? राणे साहेबांच्या वर विश्वास ठेवून मागची 27 वर्ष ही जिल्हा परिषद राणे साहेबांनी पारदर्शक चालवली आणि आता पुढची 5 वर्ष किमान आम्हाला राणे साहेबांच्या नावाला डाग लागेल असं काही आमच्याकडून होणार नाही, आमच्या सदस्यांकडून होणार नाही। याची दक्षता आम्ही 100% घेणार आणि कुठेही डाग लागेल एक ती बाजू असं होणार नाही। आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्गाची जिल्हा परिषद ही 1 नंबरवर ठेवण्यासाठी वाटेल ते करू, पण सिंधुदुर्गाला आणि सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषदेला 1 नंबरवर ठेवण्याचा 100% प्रयत्न करू। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।